हॅलो चेक. हॅलो चेक टेस्ट. नमस्कार मंडळी, आपलं सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय मापोली प्रीमियर लीग 2025 आणि चालू असलेली आपण मॅच पाहतोय सातबारा महापोली आणि त्यांच्या अगेन्स्ट हलबे फायटर्स. फर्स्ट क्वालिफायर मॅच आहे. खरं तर यातला विजेता संघ जाऊन पोहोचणार आहे मेगा फायनलमध्ये आणि पराभूत झालेला संघ वेट करेल मग सेकंड क्वालिफायरचा विनर सोबत त्यांची मॅच असेल. आणि पहिल्या या मॅचमध्ये जर बघितलं गेलं तर प्रथमतः टॉस जिंकला आणि डिसाईड केलं बॅटिंग, आणि बॅटिंग डिसाईड केल्यावरती बघा बॅटिंग चांगली राहिली. अरबाज पटेल आणि बाबू खान या दोघांना आपण पाहतोय, ज्यामध्ये आतापर्यंत तिसरं षटक चालू आहे आणि 23 वरती 0. हवेत हवेत बॉल आहे आणि तदनंतर आता क्षेत्ररक्षक नाही पोहोचणार तिकडे. खरं तर अरबाजची या 15 धाव्यांची आपण जी पारी पाहिली त्यामध्ये 2 ते 3 सॉफ्ट डिसमिसल्स देखील पाहिले होते की जिथे विकेट जाण्याची शक्यता होती. अगदी मागच्याच 2 बॉल पूर्वी आपण पाहिलं आसिफ तिथे पोहोचले देखील होते. आणि बघा तुम्ही जेव्हा एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती खेळत असता, अशा स्टेजवरती खेळत असता, त्यावेळेस तुमचा आयकॉन खेळाडू तुमचा कॅप्टनला 100% द्यावेच लागतील. सो आसिफकडनं आपण एक्सपेक्ट करतो की अशा प्रकारच्या कॅचेस त्यांनी पकडायला पाहिजे होत्या. इथे विकेट मिळेल. बॅटची एज लागले, फलंदाज बाद होताना दिसेल तुम्हाला अरबाज. फिंगर्स अप, धक्का बसतोय, मोठा विकेट. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, बडी मछली जाल में फंसती हुई अब. अरबाज पटेल हा सुधी रिपॉच. खूप मोठी कट होते. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल टीव्ही स्क्रीनवरती. हा पहा ऍक्शन रिप्ले तुमच्या डोळ्यासमोर झूम अँगलने आपण दाखवत आहोत. आसिफ आला होता बॉलिंग टाकण्याकरिता. विकेटची गरज होती आणि सख्त गरज होती. आणि इकडे जर बघितलं गेलं तर ओ हो मोठी कट होती. अरबाजला नाही कळालं. खरं तर त्याला असं वाटलं की बॅट जमिनीला स्पर्श झाले, पण फार मोठी एज होती तिकडे आणि धक्का बसताना हा पहिला क्रमांकाचा. आणि म्हटलं होतं ना की मॅचची गोल्डन विकेट आहे, कारण की अरबाज पटेल जर इकडनं 5 ओव्हर खेळून काढतो तर मग तुम्हाला 70-80 प्लस देखील स्कोर दिसू शकला असता, कारण की हवेचा वेग देखील चालू आहे. त्यामुळे मोठे फटकेबाजी तर या मैदानावरती तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. 25 वरती एक असा विकेट. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 5 षटकांची सध्या आपण मॅच पाहतोय, जिथे सातबारा स्पोर्ट्स महापोली आणि त्यांच्या विपक्षामध्ये हलबे फायटर्स. स्विंग अँड मिस. आणखी एक डॉट बॉल आलाय. आसिफला विकेटच्या शोधामध्ये आपल्या स्पेलचं दुसरं षटक हाताळण्याकरिता आणलं होतं. खरं तर याआधी जेव्हा आसिफने षटक हाताळलं तेव्हा 12 धावा त्याने खर्च केलेला. या षटकामध्ये देखील कॅच ड्रॉप देखील केले, डबल सिंगल्स आलेले, पण विकेट आला. आणि आता हवाई सफर बॉल चाललाय सीमा रेषा बाहेर. धमाकेदार जबीच्या बॅटमधून येणारा हा षटकार. काय स्ट्रोक खेळला. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, पाठी गेले, ओव्हर पिच बॉल होता, लॉफ्टेड फटका आणि सरळ वाईडिश लॉंग ऑनच्या डोक्यावरनं हा बॉल डिपॉझिट केलाय 6 धाव्यांकरिता. सुप अप स्ट्रोक. आसिफचा स्वॅगने स्वागत केलंय खरं तर जबीने. सातबारा संघाने टॉस जिंकला होता आणि सर्वप्रथमतः डिसाईड केलेलं त्याने बॅटिंग. टॉस जिंकून सातबारा संघाने आउट आला, विकेट आला. धक्का क्रमांक दुसरा. या षटकातील 5 चेंडूंचा खेळ देखील या षटक कंप्लीट झालाय. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा,
पुढे टाकण्याचा प्रयत्न केलेला, पायावरती बॉल होता, फ्लिक तर केलेलं पण तदनंतर वाईडिश लॉंग ऑन लाता बाउंड्री लाईन नाही क्लिअर करू शकले आणि तदनंतर एक सरळ सोपी झेल टिपली गेली. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर, 31 रन ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. 2 विकेट गमावताना 31 धावा, 10.10च्या ॲव्हरेजने धावसंख्या फळकावरती तर जरूर जोडल्या गेल्यात. पण आता एक गोष्ट चर्चेत राहील की सातबारा संघाने आपले 2 प्रमुख फलंदाज देखील बाद झालेत, अरबाज पटेल ज्यामध्ये आणि त्यानंतर जबी देखील या संपूर्ण स्पर्धेमध्ये खूप चांगला खेळ करताना आपण पाहिलं होतं. आणि 31 वरती 2 अशी परिस्थिती आपण सध्या पाहतोय. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर, 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. बॉलिंग वरती फराज आणि स्ट्रायकर एंडवर आता बाबूला आपण पाहतोय. बाबूसाठी खेचून मारलेला हवेत बॉल आहे, क्षेत्ररक्षक ओहो हो, व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच. अरम होते तिकडे आणि सुपर कॅच पकडली आहे. कॅच ऑफ द डे असंच म्हणावं लागेल. ॲक्शन रिप्ले पहा. बाबूसाठी हा बॉल फराजकडनं दूर ठेवलेला आणि खूप दूरनं खेचून मारला होता बॉल खरं तर, आणि स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये 100 कॅच, सुपर. आणि तदनंतरचे सेलिब्रेशन खूप काही सांगून जातं. अशा प्रकारच्या कॅचेस तुम्ही जेव्हा पकडता त्यावेळेस तुमची एक परिस्थिती चांगली तुम्ही बनवत असा आणि हेच ते सेलिब्रेशन, हे आनंद चेहरे. कारण की का आनंदी चेहरे आहेत? कारण की 2 टॉप ऑर्डरचे बॅटर परतलेले, धोका बाबूचा होता. बाबू मोठे फटकेबाजी करू शकतोय, त्याच्यामध्ये क्षमता होते आणि या स्पर्धेमध्ये त्याने दाखवलं त्याची क्वालिटी आणि क्लास. त्यामुळे बाबूचा विकेट इकडनं मिळणं, त्यामुळे या मॅचवरती पूर्ण पकड करणं आणि कब्जा करणं. आणि ही मॅच मी म्हणेन की फार महत्त्वाची मॅच आहे. यातला विजेता संघ मेगा फायनलचा मेगा फायनलचा तिकीट मिळेल त्याला. त्यामुळे धावा फळकावरती जर बघितल्या गेल्या तर एका चेंडूचा खेळ समाप्त झाल्यानंतर 31 आकड्यावर खोलवा टप्प्याचा बॉल सरळ ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑनचे क्षेत्ररक्षक आरामात तिथपर्यंत पोहोचतील. फेकी करेपर्यंत धावसंख्या फळकावरती 1 ने वाढते. धावा जाऊन पोहोचल्या गेल्या 32 आकड्यावरती. खरं तर आता मी म्हणेन की या बॅटर्सला आता मोठे फटकेबाजी करण्याची गरज नाही आहे सध्या तरी. बघा षटक क्रमांक प्रगतीपथावरती 4थं चालू आहे. डबल सिंगल्सने जरी धावा बनवल्या तुमच्याकडे या षटकातील 4 बॉल, येणारे पुढचे 6 चेंडू म्हणजे एकंदरीत 10 बॉल आहेत आणि 10 बॉलवरती मिनिमम 15, 16, 17 जरी धावा बनवल्या तरी पण 45, 48, 1 ते 50 असा देखील टोटल तुम्ही सेट करू शकता. त्यामुळे सध्याची परिस्थिती मी म्हणेन की डबल सिंगल्स जेवढा बनवता येते तेवढा बनवण्याचा प्रयत्न करावा लागेल आणि एखादा बॉल मिळेलच तुम्हाला मोठा फटका खेळण्याकरिता. तिथे जर अटॅक केला तर मग 50+ देखील स्कोर दिसेल. आणि 5 षटकांची मॅच आहे. या मैदानाच्या कंडिशन्सनुसार मी म्हणेन की 50+ तर जावं लागेल. एक मोठा स्कोर तर उभा करावा लागेल आणि 50+ झाला तर मग तुम्हाला एक फायटिंग टोटल देखील दिसेल. मग गोलंदाजांना तिकडे त्यांच्या आवडीनुसार किंवा त्यांच्या स्ट्रॅटेजीनुसार गोलंदाजी करायला चान्स देखील मिळेल. कधी कधी लो स्कोरची मॅच असल्यावरती गोलंदाजांवरती देखील दबाव असतो, पण 50+ आकडा दिसला तर गोलंदाज देखील कॉन्फिडंट असतील. तयार होते बॉलर. हा पहा, टप्पा पडलाय, आतमध्ये आला हलकासा आणि तदनंतर यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण आसिफ सिनियर एक विकेट मिळवला. आसिफने आपल्या स्पेलचे 2 षटक त्याने हाताळले होते आणि टोटल धावांचा जर विचार केला आसिफने ऑन साईडला खेळलेत आणि तदनंतर मिसफिल्डच्या जोरावरती धावा मिळतील 4. नाही, टीम हलबे फायटर्स अशा हलगर्जीपणा करेल अशा प्रकारचा तर मॅचचं चित्र देखील बदलू शकतं. टीव्ही स्क्रीन अंपायरचा रिव्ह्यू आहे. साईड अँगलने आपण चेक करूयात. साईड अँगलने रिव्ह्यू कॅन्सल केलं गेलं. बॅटिंग साईड रिव्ह्यू होता आणि लगेचच बॅटिंग साईड कॅन्सल केलं गेलं रिव्ह्यू. धावा फळकावरती आहे 38. 38 आकड्यावरती धावसंख्या आहेत टोटल. शेवटचा अंतिम बॉल. जॉन्टी आहेत स्ट्रायकर एंडवर. हा पहा ऑन साइडला, हो हो, धमाकेदार जॉन्टीच्या बॅटमधनं येणारा हा
षटकार. ओल्ड इज ऑलवेज गोल्ड. जे रुपेशजी मगाशी आपण चर्चा केली होती की बघा डबल सिंगल्सने धावा जरी फळकावरती बनवला तरी पण 50 स्कोर दिसू शकतो. आता 4 षटकांच्या समाप्तीनंतर 44 आला. जॉन्टीची बॅट तळपायला लागली, त्यामुळे मी म्हणेन की आता 65चा देखील विचार करू शकतील किंवा 60+ देखील विचार करू शकतील. इकडनं एका षटकाचा खेळ बाकी आहे. 44 धावा आहेत फळकावरती. इकडनं जर मिनिमम 16 धावा जर आल्या तर तुम्हाला 60 धावा दिसतील. 60+ आव्हान असेल. आणि तैफूर देखील बॅटिंग करतात. तैफूरकडे देखील क्षमता आहे मोठे फटकेबाजी करण्याची. विकेट जरूर 3 मिळाले. 3 टॉप ऑर्डरचे बॅटर्स महागडे परतले गेले मागे. पण तदनंतर जर बघितलं तर मिडल ऑर्डर्सने देखील चांगली बॅटिंग केली या मैदानामध्ये. 4 मध्ये 12 धाब्यांवरती जॉन्टी खेळतोय, ज्यामध्ये एक 6 एक चौकार जोडला गेला. आता तैफूरला त्याला साथ द्यायची आहे. षटक क्रमांक 5वं शेवटचं आणि अंतिम घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती सध्या तुम्हाला दिसतोय. आहात अंडर एस्टिमेट नाही करू शकत त्या गोलंदाजाला. स्लॉगरमध्ये खूप चांगली गोलंदाजी करतोय आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्याची चांगली गोलंदाजी आपण पाहिली होती. आहातचा हा बॉल हवेत आहे, उंचीवरती आहे. स्वतःचा फॉलो थ्रू सोडून बॉलचा पाठलाग तर करत होते, पण त्यानंतर ओळखला त्याने की ही कॅच थोडीशी डिफिकल्ट आहे किंवा नाही बनवू शकत, त्यामुळे इंटेन्शन नाही दिसलं, तितकंसं आक्रमकता नाही दिसली. 2 धावा तर जरूर मिळतील आणि या 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती 46 आकड्यावर जाऊन पोहोचला गेला. 5व्या षटकाला शुभारंभ केला गेला. आसिफला पाठीमागे आसिफला आपण पाहतो आणि त्याला ठाऊक आहे की 55 या 60 धावा जर फळकावरती जोडल्या गेल्या तर कठीण राहील आव्हान. कारण की बॅटिंग ऑर्डरचा जर विचार केला तर हलबे फायटर्सकडे तुम्हाला 3-4 क्रमांकावरती बॅटिंग दिसेल. त्यानंतर 5वा आणि 6व्या क्रमांकावरती तुम्हाला बॅटिंग खाली पडताना दिसेल. तितकी स्ट्रॉंग बॅटिंग नाही दिसत हलबे फायटर्सकडे, पण 3ऱ्या-4थ्या क्रमांकापर्यंत बॅटिंग नक्की स्ट्रॉंग दिसते. धावा फळकावरती 46 आहेत. दोन चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 46 धावा फळकावरती आहेत. अपील केली गेली आणि त्यानंतर डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळाली. चांगली गोलंदाजी केली. आजचा जर विचार केला तर या षटकामध्ये त्याने पहिल्या बॉलवरती 2 धावा दिल्या आणि त्यानंतर 2 लगातारचे डॉट बॉल फेकलेत. सुपर गोलंदाजी अशीच तर करायची असते गोलंदाजी. तुम्हाला स्लॉगर्समध्ये तुम्ही मग धावांचं टार्गेट थांबवत असा. हलक्या गतीने पुन्हा एकदा ऑनसाईडला खेळायचा प्रयत्न केलेला. त्यानंतर जर बघितलं गेलं तर एकदा फळकावरती जोडली गेली आणि एका धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढतीये. धावा फळकावरती जाऊन पोहोचल्या गेल्या 47-47 आकड्यावर. कालच्या दिवसामध्ये देखील रुपेशजी आपण पाहिलं वाडेघरच्या अगेन्स्ट टीम जय बजरंग गोरसाई ब संघ जेव्हा उतरला होता, पहिल्या 4 षटकामध्ये 45+ स्कोर झाला होता. पण त्यानंतर 5 षटकांचा खेळ समाप्त झाला तेव्हा 50च धावा दिसल्या, कारण की शेवटच्या अंतिम षटकामध्ये चांगली गोलंदाजी मुकादमकडनं झाली आणि फक्त 5च धावा दिल्या होत्या त्याने. म्हणजे तुम्ही जेव्हा स्लॉगरमध्ये असता ना, जेव्हा पहिल्या डावामध्ये तुम्ही बॉलिंग करत असता, तेव्हा तुम्हाला जितक्या धावा वाचवता येतील तेवढा बेनिफिट दाखवावं लागेल, तेवढ्या ताकदीने गोलंदाजी करावी लागेल आणि तेच केलं होतं. आणि त्याचा बेनिफिट काय झालं तर मग 51चं टार्गेट होतं आणि ते पार करताना मग इझिली टोटल चेस डाऊन केलाय. इथे पहा क्षेत्ररक्षक होते तिथे जरूर, पण अडवता नाही आला बॉलला आणि निघून गेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकाराकरिता. आणि 4 धावांच्या मदतीनं धावा फळकावरती 47 धावा फळकावरती 51. 5 चेंडूंचा खेळ समाप्त. 51 धावात. या षटकामध्ये 7 धावा दिल्यात. चांगली गोलंदाजी केली. मी म्हणेन की फारसा मोठ्या धावा दिल्या नाही. शेवटचा अंतिम बॉल आहे अजून. हवेत खेळले जॉन्टी. वाह भाई वाह, गुरु आप छा रहे हो. मोठा फटका. आणि 5 मध्ये जॉन्टीने 16 धावा बनवल्या. एकदा ऍक्शन रिप्ले मध्ये हा जॉन्टीचा फटका आपण जरूर पाहूयात. हा पहा, वेट केला आणि ओल्ड इज ऑलवेज गोल्ड. ये तलवार पुरानी तो जरूर है,
लेकिन तलवार को आज भी धार उतनी है, जब भी वार करती है ना सामने वाले को परास कर देती है. टोटल खूप चांगली बनवली गेली आहे. फळकावरती धाव्यांचा जर विचार केला तर टोटल बनवल्या गेल्यात धावा 57 आणि 58 धाव्यांचं आव्हान असेल. येणारे 5 षटकं 58 धावा हलबे फायटर्स जोडेल का, सातबाराच्या अगेन्स्ट पाहावं लागेल. फर्स्ट क्वालिफायर आपण मॅच पाहतोय, यातला विनर 58चं टार्गेट आहे. फर्स्ट क्वालिफायर मॅच आहे, यातला विनर जाऊन पोहोचेल मेगा फायनल पर्यंत. त्यानंतर पराभूत झालेल्या संघाला एक संधी आहे इकडनं, मग तो वेट करेल सेकंड क्वालिफायरचा मॅचचा विनर सोबत. फर्स्ट एलिमिनेटर आपण मॅच पाहतोय आणि यातला विनर मेगा फायनल मध्ये असेल आणि पराभूत झालेला संघ जो आहे तो मग सेकंड एलिमिनेटर मध्ये वेट करेल. त्यातला विजयी विनरच्या समोर त्याची मॅच असेल आणि त्यातला विनर पुन्हा एकदा तुम्हाला फायनलमध्ये दिसेल, जो या मॅचमधला विजेता संघ असेल त्याच्या अगेन्स्ट खेळताना. खरं तर इंडियन प्रीमियर लीग IPL मध्ये ज्या पद्धतीने आपण लीग टेबलचे रूल्स पाहतो तशा प्रकारचे आहेत. कारण की बघा, एखादा संघ संपूर्ण स्पर्धेमध्ये टॉप 2 वरती राहतो, सगळ्या मॅच जिंकतो, पहिल्या आणि दुसऱ्या नंबरवरती येतो, तर त्याला एक संधी मिळाली पाहिजे, त्याला एक बेनिफिट असला पाहिजे. आणि हाच इंटेन्शन आपण मापोली प्रीमियर लीग 2025 मध्ये देखील पाहत आहे आणि चांगला रूल आहे खरं तर, आणि तेच सध्या आपण मैदानामध्ये अनुभवतो. 57 धावा अर्फात जोडल्या गेल्यात, 58 धावांचं आव्हान आहे आणि आता पाहावं लागेल 58 धावांचा कॅल्क्युलेशन कशा प्रकारे जोडलं जाईल. तुम्हाला जरूर दिसतील बॅटिंग ऑर्डरमध्ये आसिफ सिनियर आहेत, त्याचबरोबर जर बघितलं गेलं तर अरहम देखील बॅटिंग करताना तुम्हाला दिसतील. बॅटर्स आहेत जरूर, पण मी चर्चा केली होती की या स्पर्धेमध्ये टीम हलबे फायटर संघाकडनं तुम्हाला पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा क्रमांकावरती बॅटिंग दिसते स्ट्रॉंग, पण 5व्या क्रमांकापासून बॅटिंग पडताना दिसली. तेवढ्या वेगाने धावा 5व्या क्रमांकापासून नाही बनवल्या, त्यामुळे थोडीशी चर्चेत असेल त्यांची बॅटिंग ऑर्डर देखील. आणि हे ठाऊक आहे सातबारा संघाला, पण सातबारा संघाकडनं जर गोलंदाजीचा विचार केला तर बाबू तुम्हाला गोलंदाजी करताना दिसतील, त्यानंतर अरबाज देखील गोलंदाजी करतात. खरं तर प्रामुख्याने बॉलर नाही आहेत ते, पण आता वेळ कंडिशन्सनुसार तुम्हाला बदलावं लागतं, त्यामुळे अरबाजला गोलंदाजी करावी लागते. जबी देखील गोलंदाजी करतो, त्यामुळे गोलंदाजी चांगली. आणि तैफूर अबुजार देखील बॉलिंग करत असतो, सो बॉलिंग अटॅक चांगला आहे सातबारा संघाकडे. आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये टीम सातबारा संघ टेबल टॉपर्स आहेत, त्यामुळे इतक्या इझिली ते मॅच गिव्ह अप नाही करणार. नमस्कार मंडळी, आपलं सर्वांचं पुन्हा एकदा मॅचच्या दुसऱ्या डावामध्ये सहर्ष स्वागत आहे. आपण पाहतोय महापोली प्रीमियर लीग MPL अख्खा महापोली खेलेगा आणि जमलेल्या सगळ्या प्रेक्षक वर्गांचं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. दोन संघ आपण पाहतोय, एलिमिनेटर फर्स्ट मॅच ज्यामध्ये 58 धावांचं आव्हान आहे आणि पार करण्याकरिता ओपनिंग पायर्सची जोडी अरम फकी आणि बाजिल. आरम फकी इनसाइड आउट खेळलेत, कव्हरच्या क्षेत्रामध्ये बॉल आहे, पण आउटफील्ड तिकडे थोडी स्लो होताना दिसेल. खरं तर आरम फकीचा विचार केला रुपेशजी तर या स्पर्धेमध्ये हाईट छोटी आहे त्याची, पण फाईट फार मोठी ठेवली आहे त्याने. आरम फकीने खरं तर सगळ्या गोलंदाजांना नाचवलंय आणि ओपनिंग पायर्समध्ये ज्या पद्धतीने तो स्टार्ट मिळवून देतो किंवा ज्या पद्धतीने शॉर्ट सिलेक्शन्स आहेत त्याच्याकडे, सुपर क्वालिटी दिसते खरं तर त्याच्याकडनं. मैदानाच्या चाहू बाजूने खेळू शकतो. आतापर्यंत 96 धावा टोटल त्याने बनवलं त्या स्पर्धेमध्ये आणि अवघ्या 44 बॉल्समध्ये व्हाईट बॉल आला आणि व्हाईटच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती टोटल जाऊन पोहोचल्या गेल्या, त्या म्हणजे 3 या आकड्यावर.
आणि या स्पर्धेमध्ये 223चा ॲव्हरेज त्याने मेंटेन ठेवला आहे. सो एक चांगला ॲव्हरेज आहे. तुम्ही 223च्या ॲव्हरेजने धावा बनवल्या त्या स्पर्धेमध्ये. सुपर खेळ. आरम फकी आपण पाहतोय स्ट्रायकर एंडवरती. तयार बॉलर. स्विंग अँड मिस टप्पा पडल्यानंतर आता उसळी घेतली होती. जबीला देखील ठाऊक आहे की या खेळपट्टीवरती लेंथ लाईन कशा प्रकारे सुधारणा करायची आहे आणि तेच पाहायला मिळालं. प्रामुख्याने जबी देखील अटॅकिंग बॉलर आहे. रेग्युलर क्रिकेट्समध्ये, ग्रामीण क्रिकेट्समध्ये जबीला गोलंदाजी करताना आपण पाहतो. त्यामुळे व्हेरिएशन्स कसे करायचे आहेत, मॅचला बदलायचं कसं, ते अनुभव देखील त्याच्याकडे आहे. आणखी एक चांगला बॉल अगदी सॉफ्ट हँडलने चेंडूला खेळून काढलं गेलं आरमकडनं आणि त्यानंतर एक सिंगल धाव फळकावरती आणि एका सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढती आहे. धावा फळकावरती जाऊन पोहोचला गेला. टोटल 4 आकड्यावरती 58 धावांचा आव्हान आहे. अरम फक्कीने या स्पर्धेमध्ये मी मगाशी देखील उल्लेख केला होता की इम्प्रेस केलं आहे. खरं तर त्याच्या खेळाने सगळ्यांना इम्प्रेस केलं आहे. चांगला खेळ दाखवला आहे. पण आता या मॅचमध्ये मी म्हणेन की त्याच्यावरती जिम्मेदारी देखील खूप साऱ्या आहेत. का बघा, तुम्ही जेव्हा तुमच्या संघाकडनं चांगला काम करता आणि सातत्याने चांगला काम करत असता त्यावेळेस संघाचे एक्सपेक्टेशन्स तुमच्याकडनं असतात की अशा प्रकारच्या चांगल्या मॅचमध्ये तुमचं प्रदर्शन चांगला व्हावा आणि सध्या पाहावं लागेल. सुरुवातीचं पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय ज्यामध्ये आतापर्यंत चेंडू फेकून झाले टोटल 4 आणि धावा देखील 4 आहेत. कमी दिसतात थोडं धावा. पाठलागचं ज्या पद्धतीने चेस करायचं आहे त्याचा पाठलाग करताना धावा तितक्याशा दिसत नाहीयेत. फुल टॉस होता इकडे. पंचांचा इशारा. इट्स अ बीम अ बॉल. फार वेगाने हाताळला होता आणि तदनंतर हा रिव्ह्यू आहे बॉलिंग साईड. बॉलरने चॅलेंज केलं. आपण चेक करूयात आमच्या तिसऱ्या पंचांच्या टीव्ही स्क्रीनवरती. फुलटॉस बॉल तर जरूर होता. साईड अँगलने देखील आपण पाहूयात. गणेश पाटील सर कुठे आहेत आपण? गणेश पाटील सर आपण या. बजागे सर आपण या. अंपायर डिसिजन आपला पंच जे आहेत ते ऑन फील्डवरती देतील. सध्याची परिस्थिती जर बघितली गेली तर धावा फळकावरती आहेत टोटल
5. फुलटॉस बॉल होता. थोडासा विचार विनिमय केला कारण की क्रुशियल मॅच आहे, त्यामुळे जरी वेळ घेतला अंपायर्सने तरी चालेल, पण योग्य तो डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचला पाहिजे. क्रिकेट हा फेअर गेम आहे. क्रिकेट दोन्ही संघांसाठी समांतर असतो, त्यामुळे समान न्याय मिळाले पाहिजेत. आणि आता पंचांचा डिसिजन आपल्याला नक्कीच ऑन फील्डवरती मिळेल. सो डिसिजन इट्स नो बॉल अँड टीम 7-12 नो मोर रिव्ह्यू. तुमच्याकडे आता रिव्ह्यू नाही आहे, तुमचा रिव्ह्यू लॉस झालाय. धावा फळकावरती वाढल्यात देखील. फ्री हिटचा बॉल आहे, फ्री हिटचा बॉल आहे. कलेक्ट तर जरूर केला गेला आणि त्यानंतर जर बघितलं तर कुठल्या प्रकारची धाव नसणार आहे. डॉट बॉलची समाप्ती आली आणि या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती जर बघितला गेला तर धावा फळकावरती टोटल आहेत 5 आकड्यावर. 5 चेंडूंचा खेळ देखील समाप्त झालाय. आपल्याला विकेट नसेल मिळाले तरी पण गोलंदाजी खूप चांगली केल्या. आणखी एक वाईड लाईन पकडून टाकायचा होता बॉल. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न. एक धाव फळकावरती आणि एका धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती टोटल जाऊन पोहोचला गेल्या 6 आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धावसंख्या फळकावरती आहे टोटल 6 आकड्यावर. चांगली सुरुवात म्हणता येईल गोलंदाजांकडनं, कारण की 58 धावांचा पाठलाग करण्यासाठी हलबे फायटर्स मैदानामध्ये दाखल तर जरूर झाले, पण 58चा पाठलाग करताना जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा आल्या. त्यामुळे थोडासा दबाव रुपेशजी वाढताना तुम्हाला दिसेल, कारण की येणारे आता 24 चेंडू आणि 52 धावा बनवायच्या. 13.00 रिक्वायर्ड रन रेटकडे आपण एकदा लक्ष जरूर टाकूयात. 13.00 म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 13-13च्या सरासरी धावा बनवायच्या आहेत. आणि अशा प्रकारचं रिक्वायर्ड रन रेट जेव्हा डोळ्यासमोर असतं, म्हणजे अगदी 11 या 12+ रिक्वायर्ड रन रेट जेव्हा असतं, तेव्हा मी म्हणेन की एक चांगलं षटक जे आहे ते तुमचं मॅचला कलाटणी देऊन मग ते रिक्वायर्ड रन रेट 15, 16, 17च्या पुढे घेऊन जातं. आणि 15च्या पुढे गेल्यानंतर मग प्रतिषटकाच्या पाठीमागे 15-15च्या ॲव्हरेजने धावा बनवणं कधी कधी डिफिकल्ट देखील होतं. पण एखादा मोठं षटक जर आलं बॅटिंग साईडनं, ज्याच्यामध्ये 15, 16, 17 धावा जर आल्या, तर मॅचचं इक्वेशन देखील बदलू शकतं. इक्वेशन फार सोपं असतं. क्रिकेटमध्ये कॅल्क्युलेशन सोपे असतात, पण ते आखलेले कॅल्क्युलेशन योग्य पद्धतीने एक्झिक्यूट करणं कठीण असतं. खरं तर आपण बोलताना खूप काही बोलतो की असं होऊ शकतं तसं होऊ शकतं, पण खरं तर मैदानामध्ये ते करणं फार कठीण असतं. इथे चौकार आल्या. ॲक्शन रिप्लेमध्ये पहा, टॉपिच लागली आणि तदनंतर लॉंग स्टॉपला धावा 4 मिळाल्या आणि चौकाराच्या मदतीनं 10 धावसंख्या फळकावरती. एका चेंडूचा खेळ समाप्त झाला. बाबू आलेत गोलंदाजीवरती आणि धावा फळकावरती 10 आहेत टोटल. पुढे टाकलेला ऑन साईडला खेळले. स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षक पोहोचलेत जरूर. जबी होते तिकडे आणि त्यानंतर एक धाव फळकावरती बनवली जाईल आणि या एका धावेच्या मदतीनं धावसंख्या 11 आकड्यावरती. आराम फक्की आणि बाजिल या 2 बॅटर्सला आपण पाहतोय मैदानामध्ये खेळत असताना. अजून सिनियर आसिफ, त्यानंतर जर बघितलं गेलं तर अरहम यांना देखील यायचं आहे मैदानामध्ये. पण असं नको व्हायला की ते जेव्हा मैदानात येतात आणि मॅच खूप दूर असेल. हवेत खेळलेले मिस टाइम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक पोहोचले जरूर, पण फेकी करेपर्यंत 2 धावा आल्या. कॅच ड्रॉप केली गेली आणि त्यानंतर धावा फळकावरती 2 ने वाढला. धावा फळकावरती जाऊन पोहोचल्या गेल्या टोटल 13 आकड्यावरती. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 21 मध्ये 45 धावा बनवायच्यात. स्विंग अँड मिस, डॉट बॉल, निर्धाव चेंडू आला. आराम फकीला शांत ठेवलंय या मॅचमध्ये. 5 चेंडूमध्ये त्याने 5च धावा बनवल्यात. चर्चा केली होती की याआधी बघा 223च्या स्ट्राईक रेटने त्याने या स्पर्धेमध्ये धावा बनवल्यात आत्तापर्यंत. त्याच्या टोटल धावा जर बघितला गेला तर 95+ आहेत. 90+ धावा बनवल्यात त्याने या स्पर्धेमध्ये. त्यामुळे इकडनं बॅटिंगवरती त्याच्यावरती जरूर अपेक्षा खूप साऱ्या होत्या, पण आतापर्यंत बॅटिंग तशी दिसली नाहीये. थोडासा लेंथला ओळखावं लागेल. पुढे टाकलेला हलक्या गतीने खेळलेत. वाईडिश लॉंग ऑनला बॉल आहे. क्षेत्ररक्षक तिथे इझिली कॅच पकडतायत आणि विकेट मिळताना पहिला क्रमांकाचा विकेट बसतोय. धक्का पहिला, विकेट पहिला, पहिला आदरा, पहिला गडी बाद.
आणि बघा मैदानामध्ये किंग ऑफ महापोली क्रिकेट आसिफ सीनियर सध्या दाखल झालेत. वॉरियर तो है लेकिन वॉरियर जैसा लढना पडेगा. 19 मध्ये 45 बनवायच्यात. हलक्या गतीने शेवटचा अंतिम बॉल होता त्यामुळे ठाऊक आहे आसिफला बचेंगे तो और लढेंगे. सिर सलामत तो पगडी 50. त्यामुळे शेवटचा अंतिम बॉलवरती हलक्या गतीने खेळलेत आणि डिफेंड करताना तिकडे जर बघितलं गेलं तर डॉट बॉल 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती तुम्हाला 13 आकड्यावरती दिसत आहेत. त्यामुळे आता 15.00 15.00चा ॲव्हरेजने धावा 18 मध्ये 45 बनवायच्या आहेत. बघा म्हटलं होतं ना की एक चांगलं षटक झालं जिथे 5 ते 7 धावा दिल्या तर मग तुम्हाला ॲव्हरेज जे आहे ते 15 वरती जाताना दिसेल आणि सध्या 15.00 15.00चं ॲव्हरेज आहे. त्यामुळे आता थोडं कठीण आहे कारण की येणारे पुढचे तिन्ही षटकांमध्ये 15-15च्या ॲव्हरेजमध्ये धावा बनवायच्या आहेत आणि त्यामध्ये आणखी डिफिकल्टी अशी आहे की एक जो गोलंदाज आहे तो 2 षटकं हाताळेल. त्यामुळे कदाचित तुम्हाला जबी देखील दिसू शकतो, बाबू देखील दिसू शकतो. पण आता गोलंदाजीवरती बघूयात जबीला आणलं जाईल की मग कर्णधार अरबाज विचार करेल की तिसरा नवीन गोलंदाज यूज करावा या पुन्हा जबीला आणलं जातं. आणि पहा जबीला गोलंदाजीवरती आणलं गेलं. ऑप्शन खरं तर मी म्हणेन की इकडनं एखादा फ्रेश गोलंदाज यूज करून चौथ्या षटकामध्ये कदाचित बॅक करायला हवं होतं बाबूला किंवा जबीला, कारण की चौथं षटक इम्पॉर्टंट आहे. या षटकामध्ये जरूर आता इथे कोणताही गोलंदाज आणला तर अटॅक करण्याचा प्रयत्न तर बॅटर्सकडनं केला जाईल, पण चौथ्या षटकामध्ये महाराष्ट्राला तुम्हाला टर्न देखील करावं लागतं. त्यामुळे कदाचित असेही प्लॅनिंग करू शकले असते. पण कर्णधार अरबाजकडनं जर थिंकिंग अशी असेल की बघा आता दबावामध्ये आहे त्यामुळे आणखी जास्त दबाव टाकावा आणि 1 हँड मॅच बाजूला करावी, हे देखील इंटेन्शन चांगलं आहे. कारण की अटॅक इज अ बेस्ट वेपन. अटॅक हा सर्वात मोठा पर्याय तुमच्याकडे आहे आणि सध्या त्या इंटेन्शनने कर्णधार आलेत मैदानामध्ये. प्लॅनिंग्स तुम्ही कशाही पद्धतीने आखू शकता, पण आखलेले प्लॅनिंग्स योग्य पद्धतीने सक्सेसफुल करायचं काम आपल्या हातामध्ये असतं. आणि आता जबीला तर आणलं गेलं षटक क्रमांक 3मध्ये. आता पाहूयात जबी इकडनं मॅचला कशा प्रकारे टर्न करतो. 18 मध्ये 45 बनवायच्या, त्यामुळे दोन्ही बॅटर्सला ठाऊक आहे अटॅक करावाच लागेल, मोठे फटके जोडावेच लागतील. तयार बॉलर. पहिला बॉल हलक्या गतीने खेळायचं होतं ऑन साईडला. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचले गेले. फेकी करेपर्यंत एक सिंगल, एकापेक्षा अधिक काही नाही. कारण की आसिफ सिनियर आता स्ट्रायकर एंडवरती. आसिफवरती मॅच आहे, संपूर्ण मॅच आसिफवरती आहे. इकडनं आता आसिफ कशा प्रकारे मॅच पुढे घेऊन जातो पाहावं लागेल. तयार होतोय बॉलर, तयार होत आहे. पुढे टाकलेला चांगला बॉल होता, तितक्याच योग्य पद्धतीने खेळून काढला गेला. एकदा फळकावरती बनवली आणि एका धावाच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढतीये. धावा फळकावरती जाऊन पोहोचल्या गेल्या 15 आकड्यावर. पहिला 2 चेंडूमध्ये 2 सिंगल्स आलात, त्यामुळे 16.12 16.12चा तर रेकॉर्ड रन रेट. 16 मध्ये 43 धावा. अपसमच्या बाहेर आहे, अपसमच्या बाहेर आहे. बघा पराभूत झालेल्या संघाला एक संधी तर जरूर आहे, पण चान्स घेण्याऐवजी तुम्ही मॅच जिंकून मग मेगा फायनलमध्ये जाणं हा एक बेस्ट पर्याय. चान्स जर घेतला तर मग ती जरतरची गोष्ट आहे. येणाऱ्या काळामध्ये कदाचित तुमच्या अगेन्स्ट मग तुम्ही ती देखील मॅच नाही जिंकू शकत. त्यामुळे तुम्हाला इकडे चान्स घेण्याऐवजी मॅच क्लिअर करणं हा पर्याय तर बेस्ट आहे. पण अशा प्रकारची गोलंदाजी जर चालत असेल तर मग काय करावं. लेंथ चांगली आहे, लाईन चांगली आहे, टप्पे चांगले ठेवले गेलेत, व्हेरिएशन्स चांगले आहेत आणि सगळ्या गोष्टी दाखवताना जबीने गोलंदाजी चांगली केली आहे. पहिल्या षटकामध्ये आले तिकडे 6 धावा दिल्या, दुसऱ्या षटकामध्ये आले तिथे आतापर्यंत 3 धावा दिल्यात आणि टोटल 16 धावा आहेत फळकावरती. 15 मध्ये आता धावा फळकावरती बनवायच्या आहेत, त्या म्हणजेच 42. 15-42 मोठं आव्हान आहे आणि येणाऱ्या 3 चेंडूमध्ये 2 मोठे फटके जर नाही आले तर मग चित्र रुपेश जे असं होईल की मग तुम्हाला जे सध्या रिक्वायर्ड रन रेट 16चं दिसतं ना ते 20चं जाऊन पोहोचेल आणि 20चं झालं तर मॅच जी आहे ती मग मी म्हणेन की 90% मॅच 7-12च्या मग नावावरती जाईल. 20+ ॲव्हरेज आलं तर. 14-41 17 धावा फळकावर. फुल टॉस होता, चुकी केली आहे तिकडे
आणि बॉलला पाठवलाय स्कोअर लेग बॉन्ड लाईनच्या बाहेर. धमाकेदार षटकार. रिव्ह्यू तर घेतलाय सर, हा बॅटिंग रिव्ह्यू आहे, अंपायर्स रिव्ह्यू आहे, बॅटिंग साइड रिव्ह्यू. थँक्यू सो मच. आणि स्नो बॉल. मैचला आलंय आता टर्न. कर दी गलती जभी आपने, पूरी पकड़ बना के रखी थी इस मैच में और धीरे धीरे से अब पकड़ छूटती हुई दिखेगी. नो चेंडू त्याच्यावरती 6, त्यामुळे मॅचला टर्न असं काही मिळालं की 16चं ॲव्हरेज 14 वरती येऊन बसलं. 14 मध्ये 34. वाईड यॉर्कर करायचं, हवेमध्ये बॉल, फ्री हिटचा बॉल आहे, कॅच पकडली तरी विकेट नाही मिळणार. आणि त्याच दरम्यान धावा फळकावरती टोटल बनवल्या गेल्या 2 आणि 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढतायत, जाऊन पोहोचला गेला 26 आकडावरती. 13 मध्ये 32. कुठे मॅच होती आणि कुठे आल्या? 14 मध्ये 41 हव्या होत्या, आता 13 मध्ये 32 आलात. तेरा मध्ये 32 बनवायचा आहे. शेवटचा अंतिम बॉल. अजून देखील मॅच फिनिश तर नाही झालेले, पण चर्चा करूयात आपण त्या षटकानंतर. ऑन साइडला हो हो, द किंग ऑफ मापोली क्रिकेट आसिफ सिनियर. वा भाई वा, मोठा फटका खेळले, मोठा फटका खेळले. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघूयात पुन्हा एकदा. हा पहा, पुढे टाकलेला लॉफ्टेड फटका ऑन साइडला वाईडिश लॉंग ऑन ला क्लिअर करणारा हा धमाकेदार षटकार. आणि नंतर मॅचचं चित्र देखील बदललं गेलंय. 32 धावा. म्हणून म्हणतात ना की क्रिकेटमध्ये तुम्हाला एक चेंडू देखील मॅचचं संपूर्ण चित्र बदलवू शकतं. कंट्रोलमध्ये होती मॅच, संपूर्ण हातामध्ये मॅच होती, पण एक बीम बॉल जो पडला तिकडे मॅचला संपूर्ण टर्न मिळाला. आणि आता 12 चेंडू 26 धावा, 2 चेंडू मध्ये 15 धावा आल्या. आणि याच गोष्टीची चर्चा केलेली की बघा 16.80 म्हणजे 16.80चं ॲव्हरेज होतं, जे कठीण होतं. आणि ती मॅच आता येऊन ठेपली आहे कुठे, तर 12 चेंडू 26 म्हणजे 13.00 वरती. क्रिकेटला प्रसिद्धी का लाभली आहे किंवा क्रिकेट उंचीवरती का गेले ना, पलभर में राजा तो पलभर में भिकारी, हे क्रिकेट अलवय शिकवत असतं. या क्रिकेटमध्ये कधीही चित्र बदलू शकतं, कधीही तुमची पकड बनलेली निसटू शकते. ऑलवेज बघितलंय आपण. मग T20 वर्ल्ड कप 2024चा कोण विसरेल, ज्यावेळेस भारतीय दल साऊथ आफ्रिकेच्या अगेन्स्ट खेळत असताना 24 चेंडू आणि 29ची गरज होती. ती मॅच कुठे जाऊन पोहोचली होती आणि अवघ्या 10 ते 11 धावा राखून भारतीय दल ती मॅच जिंकला होता. लवफुल टॉस होता, ऑफ साइडला टर्न करायचं, विकेट जाऊन फलंदाज बाद होताना बाझिल माघारी परततील यावेळेस.
आणि आता बॅटिंग वरती बॅटर्स मैदानामध्ये आपण पाहतोय अरहम पटेल आलेत बॅटिंगवर. अजून देखील मॅच बनेल. 11-26 ची मॅच आहे. ठाऊक आहे सातबारा संघाला की इकडनं विकेट मिळाले. स्पेशली हे 2 विकेट जर मिळाले दोन्ही बॅटर्सचे तर मग बॉल टू बॉल इक्वेशन देखील टाईट होऊ शकतं मॅच. अरबाज आलेत बॉलिंगवरती. अरबाजला ठाऊक आहे विकेट कसे मिळवायचे आहेत, मॅचला टर्न कसं करायचं आहे. त्यामुळे त्याने स्वतःवरती जिम्मेदारी घेऊन 4थ्या षटकामध्ये आलाय. आणि इकडे मॅचला टर्न करणारं हे षटक आहे. इथे फार महत्त्वाचं षटक आहे असं म्हणावं लागेल. 11 चेंडू आणि 26 ची गरज असेल. अकरा 26. ओ स्विंग झाला बॉल आणि त्यानंतर आता पंचांचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचतोय की वाईडच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव मिळते आणि अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावर वाढते देखील. धावा फळकावरती जाऊन पोहोचल्या गेल्या 33. येणारे 11 चेंडू 25 बनवायचे आहेत. अकरा चेंडू आणि 25 जावा. अपसमचा बाहेर होता. ऑन साइडला खेचून मारायचा प्रयत्न केलाय. बाबू आहे तिकडे मिसफिल्ड करतील आणि त्यानंतर एका धावेवरती थांबवलं गेलंय. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धावा फळकावरती 34 आहेत. 10 चेंडू आणि 24 धावा. आता इकडनं एका बाजूने सिनियर आसिफ जो पोलीस संघाचा रेग्युलर धडाकेबाज खेळाडू आणि दुसऱ्या बाजूने आपण जर बघितलं तर अरबाज तो देखील महत्त्वाचा खेळाडू आहे. दोन्ही खेळाडू असे आहेत की ज्याने खूप सारं महापोलीस संघासाठी क्रिकेट खेळल्यात. महापोलीच्या इतिहासामध्ये जर बघितलं गेलं तर महापोलीस संघाचा उंचीवरती नेण्याचं काम या 2 खेळाडूंनी खूप सारं केलंय. पण आता एकामेकाच्या विरोधामध्ये आहेत आणि आता दोघांना एकामेकाचा अनुभव दाखवायचा आहे स्वतःची संघाला विजय मिळवण्याकरिता. त्यामुळे आता इकडनं पासे टाकावे लागतील. लवा फुल टॉस बॉल होता. फ्लाइटेड बॉल होता. खरं तर हलक्या गतीने खेळायचा प्रयत्न केला. एक धाव बनवली जाईल एका धावेच्या मदतीनं. धावसंख्या फळकावरती 35. आसिफला देखील माहिती आहे की थोडासा संयम देखील ठेवावा लागतं कधी कधी. कारण की सुरुवात तुमची जर कधी कधी लो केली तर मग तुम्ही वेगाने पुढे देखील जाऊ शकता. या आधी आसिफच्या बॅटमधून 2 मोठे फटके आपण जरूर पाहिले. 16 धावांवरती खेळतोय. पण आता अरबाजच्या अगेन्स्ट चान्स नाही घेत आहे. ठाऊक आहे अरबाज चाणाक्ष गोलंदाजी करतोय. विकेटला पकडून गोलंदाजी करतोय. त्यामुळे कदाचित जर विकेट आला तर टर्न देखील मिळेल. डबल सिंगल चालू ठेवलात. 9-23 हे 3 चेंडू येणारे महत्वाचे आहेत. अरहमसाठी हा बॉल लॉफ्ट केलाय ऑन साइडला. बॉल निघून जाईल. सीमा रेषा बाहेर. षटकार. बघा इक्वेशन 17 पाहिजेत. 8 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा हवेत खेळलेत. आता क्षेत्ररक्षक तिथे पोहोचले देखील. धक्का बसतोय. विकेट आलाय. फलंदाज अरहम पटेल. एक षटकार आणि त्यानंतर बाद. वाह क्या बात है. डीजे आकी मधुर संगीत. 7-17 ची मॅच आहे. गणेश सर एक मोठा फटका आला आणि त्यानंतर विकेट टाकली गेली आणि अशा मॅचमध्ये मी म्हणेन की बॅटरकडनं हा रॉंग डिसिजन आहे. कदाचित डबल सिंगलसाठी जाणं गरजेचं होतं. कारण की याआधी मी फार वेळा उल्लेख केलाय. हा पहा आणखी एक विकेट. याच गोष्टीची चर्चा करत आलोय मी की तुम्ही विकेट टाकले तर मग गोलंदाजाचा कॉन्फिडन्स वाढतो.
ट्रॅकवरती येतात आणि याचा इफेक्ट काय होईल तर येणाऱ्या काळामध्ये आसिफवरती याचा दबाव येईल आणि जर आसिफवरती दबाव आला तर मॅच देखील बदलू शकते हे ठाऊक होतं अरम पटेलला. तरी देखील मोठा फटका मारल्यानंतर का मोठ्या फटक्यासाठी दुसऱ्या मोठ्या फटक्यासाठी का गेले हा प्रश्न नाही कळाला मला अजून देखील. डबल सिंगल्स फार महत्त्वाचे आहेत क्रिकेटमध्ये मित्रांनो. तुम्ही मॅचला तुमच्या हातामध्ये करण्याच्या प्रयत्नामध्ये असता, मॅच ऑलमोस्ट तुम्ही तुमच्या कंट्रोलमध्ये देखील करता, पण एक एक चुका जे स्वतःवरती संयम ठेवत नाही त्या संयमामुळे तुम्ही जे विकेट गमावता आणि त्याच्यामुळे मॅचला टर्न देखील होत्या. पण मी कौतुक करेन जरूर अरबाज पटेलचं, ज्याने या षटकामध्ये टोटल 3 विकेट घेतले. एक षटकार जरूर आला तरी देखील 9 धावा दिल्या आणि मॅचला आता कंट्रोलमध्ये ठेवलं गेलंय आणि त्या गोलंदाजीवरती शेवटचं अंतिम षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती तयार होत आहेत. अबुजार 6 चेंडू 17 धावा. कठीण आहे मॅच. अमान आलेत. आसिफचं इंटेन्शन तर इकडनं असेल की आता 6चे 6 चेंडू स्ट्रायकर एंडला वरती राहावं. मी पाहावं लागेल. 6-17ची मॅच आहे. पहिले 2 बॉल आहेत तेच फार महत्वाचे. पहिला 2 बॉल वरती मॅचचं कॅल्क्युलेशन कळेल. एखादा मोठा फटका आला तर मॅच जवळ, अदरवाईज मॅच खूप दूर राहील. मग खोलवर टप्प्याचा बॉल, फ्लायटेड बॉल होता. खेळता क्षणी दुसऱ्या धावेची कॉलिंग तर दिली आहे, थोडी मिसफिल्ड होईल आणि त्याच्याच मदतीनं 2 धावा फळकावरती बनवल्या गेल्या आणि या 2 धावांच्या मदतीनं आता इक्वेशन बघा. 5 चेंडू आणि विजयाकरिता 15 धावांची गरज आहे. 5-15. सडक पे कडक, बेधडक, सुपर मॅच. डीजे अकिल आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून मधुर संगीतांची भरमाट आपल्याला पाहायला मिळते आणि कालच्या दिवसामध्ये देखील उल्लेख केलेला की यूट्यूबवरती देखील खूप सारी प्रसिद्धी आहे त्याला. सो तुम्ही यूट्यूबवरती जाऊन डीजे अक्की या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. वेगवेगळे संगीत आणि त्या वेगवेगळ्या संगीतांना त्याच्या टॅलेंटच्या जोरावरती एक वेगळा ट्रॅकने आपल्यापर्यंत पोहोचवत असतो. रिमिक्स सॉंग्स खरं तर त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत असतात. एक सिंगल आली आहे आणि एका सिंगलने आता स्ट्राईक रोटेट झाली, त्यामुळे 4 चेंडू आणि 14ची मॅच आहे आणि स्ट्रायकर एंडवरती आमानला पाहतोय. आता इथे मोठा फटका नाही आला, एक सिंगल जरी आली तरी पण 3-13ची मॅच, मग संपूर्ण मॅच जी आहे ती 7-12च्या नावावरती मी म्हणेन, कारण की 2 6 मारायचे आणि एक सिंगल देखील मिळवायची आहे, ते कठीण होऊ शकतं. पण सध्या या बॉलवरती खूप काही डिपेंड आहे. या बॉलवरती मोठा फटका जर आला तर तुम्हाला मॅच शेवटच्या क्षणी थोडीशी जिवंत होताना दिसेल, पण जर नाही आला तर मग मानसिक दबाव जे आहे ते वाढेल, प्रेशर वाढेल. ऑप्शनचा बाहेर बॉल आणि सरळ बाहेर पाठवलंय. कमाल कर दिया आपने तो. बिल्कुल डीजे अक्की, बच के रहना पड़ेगा जरूर. 3-8ची मॅच, एक मोठा फटका मारायचा होता, तो मोठा फटका जरूर आलाय आणि 3 चेंडू 8ची मॅच. टेबल टॉपर्स आहे ते दोन्ही संघ, त्यामुळे एवढ्या आसानीने हार नाही मानणार. इकडे मॅच मध्ये पुन्हा एकदा निर्णायक बॉल. आता की पुन्हा असं म्हणावं लागेल की हा बॉल देखील महत्वाचा आहे. इकडे डॉट, इकडे विकेट, पुन्हा 2-8, पुन्हा इक्वेशन बदलेल. पण डबल सिंगल्स इथे आला, खरं तर मी म्हणेन की सिंगल किंवा डबलसाठी प्रयत्न करावा, हलक्या गतीने खेळायचा. कारण की तुम्ही मॅचला किती क्लोज घेऊन जाता ना ते महत्वाचं असतं. तुम्ही जवळ घेऊन जा मॅचला, पण लवकर फिनिश करण्याच्या नादामध्ये कधी कधी मॅच तुमच्या हातामधून निसटत देखील असते. 2 चेंडू आणि विजयाकरिता 7 धावांची गरज आहे. 2 चेंडू 7 धावा. चेसिंग कंपल्सरी आहे, दोन्ही संघ चेसिंग कंपल्सरी आहे. 2 चेंडू 7 धावा. एलिमिनेटर फर्स्ट आपण पाहतोय.
उडवलाय उडवलाय. किंग ऑफ महापोली क्रिकेट आसिफ सीनियर यू ही नहीं कहलाते. 6 धावा. चौदा चेंडू आणि 41 धावांची गरज होती. ती मॅच आता बघा 1 चेंडू 1 वरती आली. एक नो बॉल त्याच्यावरती तर चर्चा राहणार आहे. तो भीमर चेंडू जो होता गणेश सर तिकडे मॅचला टर्न मिळाला. कारण की त्याच्यामध्ये काय घडलं की भीमर बॉलवरती तर षटकार आला पण येणारा पुढचा बॉल माइंडसेट बॅटरचा काय होता फ्रीटचा तिकडे देखील ते कम्फर्टेबली खेळले. त्यामुळे ते त्या 2 चेंडूवरती जेव्हा आहे तो थोडासा दुःखदायक घडले. तिकडे मॅचला टर्न जरूर मिळाला. चुकी झाली होती जबीकडनं पण आता ती चुकी अबुजारला सावरायची. 1 चेंडू 1 धावेची गरज. अजून मॅच फिनिश झालेलं नाहीये कारण की शेवटची धाव शेवटचा चेंडू पडायचा बाकी आहे. 1 मध्ये 1 प्रेशर दबाव पुढे आले. हलक्या गतीने खेळलेत आणि जिंकताना आपण पाहतोय या मॅचला आपल्या नावावरती करताना आपण हलबे फायटर्सला पाहतोय आणि हलबे फायटर्स जाऊन पोहोचलेत मेगा फायनल मध्ये. विजयाचे खोलले द्वार आणि मेगा फायनल मध्ये होताना पाहतोय फरार. गाडी क्रमांक 1552 गाडी क्रमांक गाडी क्रमांक 1552 गाडी क्रमांक 1552 सोलापूर कोल्हापूर जाणारी गाडी. सोलापूर मोहोळ पंढरपूर सांगोला मिरज सांगली मार्गे कोल्हापूर फलक क्रमांक 5 च्या पश्चिमेला उभी करण्यात आलेली आहे.